करत आहे. गर्दी येशूच्या जवळ जाण्यापासून या लेकरांना अडखण करत आहे, पण येशू म्हटला त्यांना माझ्या जवळ येऊ द्या. आज सकाळी प्रभू हीच गोष्ट प्रत्येक परिवाराला सांगत आहे, मला आणि तुम्ही माझ्या जवळ यावं ही माझी अपेक्षा आहे. कोणी सुद्धा प्रभूपासून लांब असावं, देवाच्या घरापासून लांब असावं असं प्रभूला कधीच वाटत नाही. मी स्वतः व्यक्तिगत माझा अनुभव काय, माझ्या प्रभूला वाटतं माझा हा सेवक माझ्या जवळ असावं आणि म्हणून मी त्याच्या जवळ जाण्याची धडपड करतो. आणि मला देवाच्या जवळ राहिल्यानं सगळ्यात जास्त मोठा आनंद आहे. जगात आनंद नाही, पण देवाच्या जवळ राहण्यामध्ये सगळ्यात मोठा आनंद आहे. सगळ्यात मोठा आनंद आहे. एवढे सगळे ठिकाणं फिरतो, एकाही ठिकाणातल्या लोकांचे चेहरे माझ्या लक्षात राहत नाही. आता तुम्ही सगळेजण एवढे मला भेटताल, तुमच्या घरी मी आलो, जेवलो, खावलो, पण तुम्हाला नाही लक्षात ठेवणार मी. हा तुम्ही मला कुठेतरी भेटलं, फक्त साहेब आमच्या घरी आलता, जेवला ना तुम्ही? मी म्हणणार हो, खूप सुंदर जेवण केलं होतं आणि मला माहिती मी किती लोकांच्या घरी जेवले. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, ज्याला घेऊन मी निघालो त्याला मी कधीच विसरत नाही, कारण तोच महत्वाचा आहे प्रियानो, तोच महत्वाचा, बाकी कोण नाही महत्वाचे, कोणीच महत्वाचं नाही. जगामध्ये इतकं अडकून पडू नका की तुम्ही त्याच्यामध्येच गुंतून राहावं. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ही मीटिंग संपलं, चर्च संपलं ना, माझा चेहरा पण विसरून जा. का? कारण खरा आनंद देणारा चेहरा फक्त येशूचा आहे प्रियानो, फक्त येशूचा आहे. त्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवा, कायमस्वरूपी त्याच्या जवळ राहा. ती लेकरं घेऊन जवळ आलेली आहेत, अटकाव करतील. शिष्यांनी त्यांना अटकाव केला, विरोध केला, जाऊ दिलं नाही. तुम्हाला सुद्धा येशूकडे जाण्यासाठी पुष्कळ लोक अटकाव करणार आहेत, जवळ जाऊ नये म्हणून. वाचा बरं वचन ते. हा, बाळका स्पर्श करावा, शिष्यांनी आणणाऱ्यांना दाटावलं. पक येशूला कधी कधी वाईट वाटतं. कशासाठी वाईट वाटतं? कारण लोक त्याच्या जवळ येत नाही याच्यासाठी वाईट वाटतं. ऐका, ज्यावेळेस तुम्ही त्याच्या जवळ नसताना, तुम्ही येशूच्या घरापासून दूर असताना, त्यास येशूला खूप वाईट वाटत असतं. पास्टरला नाही वाईट वाटत. 4 लोकांना पण आम्ही वचन सांगणं ते आमची जबाबदारी आहे. 4 लोकांना सांगितलं, एक व्यक्ती जरी सापडला तरी सुद्धा आम्हाला वचन सांगावं लागतं. का? तर त्याचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यामध्ये व्हायला पाहिजे. बायबलमधनं मी तुम्हाला सांगतो, रात्रीच्या समयी निकोदेमस आला, रात्रीच्या समयी, आणि तो प्रभूला स्वर्गामध्ये कसं जावं याची चर्चा रात्री करत होता. आणि येशूनं तेवढ्या रात्री एका व्यक्तीला, निकोदेमसला, स्वर्गाच्या राज्याची कल्पना समजावून सांगितली. एका व्यक्तीला 10 कुष्ठरोगी बरे केले. एक कुष्ठरोगी आभार मानण्यासाठी आला. येशू त्या एकट्या व्यक्तीशी वार्तालाप करत होता, चर्चा करत होता. का? कारण त्याच्यासाठी स्वर्ग राज्य महत्वाचं आहे. वधस्तंभावरती 2 चोर क्रुसावरती लटकलेले आहेत आणि एवढ्या कठीण अवस्थेमध्ये. ऐका बरं का, आता मला माहिती की 40 दिवसाची उपवास सुरू होतील, मग गुड फ्रायडे, ईस्टर, या सगळ्यामध्ये तुम्ही मग्न होणार आहात. परंतु त्यातला गाभा लक्षामध्ये घ्या. जो शरीर त्याचं पूर्णपणे छिन्न विच्छिन्न झालं, 39 माराचे फटके त्याच्या पाठीवरती मारले, त्याची पाठ सोलून काढली. ऐका, तो क्रुसावरती कोणत्या अवस्थेमध्ये मी तुम्हाला सांगत आहे. ज्या फटक्याने त्याला मारलं, जे वात होते ना, त्याला हाडापासून बनवलेले गळ, लोखंडी खिळे, अशा पद्धतीनं तो आसूड बनवलेला होता. म्हणजे हाडापासून बनवलेले जे खिळे आहेत ना, ते खिळे त्याच्या मांसामध्ये अडकत होते आणि जे लोखंडी खिळे होते ते खिळे हाडापर्यंत पोचत होते आणि हे हाडाचे गळ त्याच्या पाठीवरचं मांस काढत होते. ते मांस काढल्यानंतर हे जे खिळे आहेत निघालेल्या मांसामध्ये घुसून हाडापर्यंतच्या वेदना कशा होतील, हाड कसं दुखलं जाईल, त्याच्यासाठी ते खिळे होते. आणि तसे 39 फटके त्याच्या पाठीवरती मारले. त्याच्या डोक्यात काट्यांचा मुकुट घातला, त्याच्या हातामध्ये खिळे ठोकले आणि त्याला क्रुसावरती अर्पण केलं. आणि तिथं 2 चोर संभाषण करत आहे. एक चोर येशू ख्रिस्ताला म्हणतो, तू देवाचा पुत्र असशील
तुझी सुटका कर आणि माझी सुटका कर. आणि दुसरा चोर एक वाक्य त्याला बोलत आहे. हे का मी तुम्हाला सांगितलं सगळं चित्र. त्याच्या दाढीवरचे केस उपटले, त्याच्या तोंडावरती थुंकले. बघा, एक माणूस थुंकला ना तर काही विशेष नाही. 500 लोक त्याच्या तोंडावरती थुंकले प्रत्यक्ष. म्हणजे त्याचा चेहरा किती घाण झाला असेल. आणि एवढ्या लोकांनी त्याला अपमानित केलं. आणि 2 चोर, एक निंदा करतो आणि दुसरा चोर त्याला सांगतो, तू राजादी करशील त्यास माझी आठवण कर. आणि तेवढ्यात तो सुवार्थ सांगतो. कोण? 500 लोक तोंडावर थुंकल्यावर चेहरा घाण झाला, दाढीचे केस उपटले, दात तोडले, त्याच्या गालावरती गुद्दा मारलात. आणि ते मारणं साधे सुद्धा नाही, तर त्या लोकांनी जे मारलं ना, ते मारल्यावर त्याचे दात पडले, आतमधले दात पण पडलेले आहेत, जाभाड सगळं फुटलेलं आहे, डोळ्यावरती मारलेले आहेत, चपराका मारल्यात, ते डोळे बाहेर आलेले आहेत. आणि तो लटकलेला आहे. आणि तेवढ्या लटकलेल्या अवस्थेमध्ये त्या चोराकडे पाहून म्हणतो एका व्यक्तीला, आज तू माझ्यावर सुखलोकात असशील. ऐका, एका व्यक्तीला किती महत्व आहे, जो जवळ आहे येशूचा. आणि येशू त्याला म्हणतो, आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. आज तू माझ्यावर सुखलोकात असशील. इमॅजिन करा, कल्पना करा, जर ख्रिस्त एवढं दुःख भोगत असताना सुद्धा लोकांच्या जवळ राहतो. ऐका बरं का, त्या चोराच्या जवळ, त्याच्या हृदयाच्या जवळ तो पोचला. आणि तो म्हणतो, तुझ्याबरोबर मला सुखलोकात यायचंय. ज्यानं आयुष्यभर चोऱ्या केल्या, आयुष्यभर धनासाठी आपलं जीवन खर्च केलं, पैसा मिळवण्याला एवढं महत्व दिलं, तो म्हणतो पैसा मिळवत नसताना तो दुसऱ्याचा असो किंवा आणखीन कोणाचा असो, दुसऱ्याचा पैसा मला मिळायला पाहिजे ही भावना घेऊन जगणारा चोर सरते शेवटी काय प्रार्थना करतो माहिती का? राजाधिकारणशील त्यास माझी आठवण कर. लक्षात ठेवा, जगामध्ये धन श्रेष्ठ नाही, जगामध्ये धनापेक्षा येशू श्रेष्ठ आहे. त्याच्यासाठी जगा, त्याच्याजवळ जा, त्याच्याजवळ राहा. धन सोडून जातं, पण येशू आम्हाला कधी सोडून जात नाही. लक्षात ठेवा, कधी सोडून जात नाही. म्हणून त्याच्यासाठी तुमची लेकरं जास्त मोठी करू नका. काय बोलतो मी, ऐका बरं का. आमची स्वप्न असतात, नाही नाही माझ्या लेकराला डॉक्टर करायचं, हे करायचं, ते करायचं, अमकं करायचं, तमकं करायचं. फार मोठं स्वप्न तुम्ही पाहता. फार मोठी स्वप्न पाहून तुमची लेकरं मोठी होत नाही. ऐका, पण जेव्हा तुमची लेकरं येशूच्या स्वाधीन करता, तुमची लेकरं खूप मोठी बनतात, खूप मोठी बनतात. प्रिया, तुमच्या हातात देऊन तुमची लेकरं मोठी बनत नाही. शिक्षकाच्या हातामध्ये देऊन, काही लोक म्हणतात ना, सगळ्यात चांगल्या क्लासला माझ्या मुलाला टाकलंय, किती पण भारी क्लासला टाका, क्लासमधनं बाहेर येताना तो जे घडतो ते शिक्षण घडवत नाही, पण ख्रिस्त प्रत्येकाचं जीवन घडवतो. प्रियानो, प्रत्येकाचं जीवन फक्त येशूच घडवतो. मग जे जीवन येशू घडवतो ना, त्याच्यासाठी श्रम करायला पाहिजे. म्हणून शास्त्र काय सांगतं, त्यांनी आपली लेकरं येशूच्या जवळ आणली. वाचा बरं वचन. हां, त्यांनी आपली लेकरं येशूच्या जवळ आणली. लोकांनी त्याच्याकडे आणलं. येशूला फार वाईट वाटलं. आणि तो त्यांना म्हणाला, बालकास माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना मनाई करू नका. देवाचं राज्य कोणासारख्यांचं? कोणासारख्याचं म्हणजे काय हो? कोणासाठी? गप्प बसत नाही म्हणाला, किती वेळा रागवलं, पण दुसऱ्यांदा तसाच येतो. त्याला गप्रे म्हटलं तरी तो थोडा गप्प बसतो आणि परत करायचं ते. बरं एवढं करा, त्याला एवढे चिमटे काढा, सुटल्यावर ज्याने चिमटे काढले त्यालाच भेटणार तो. त्याच्या नाही डोक्यात काय असत. आमच्याकडे बघा मोठे झालेले, खुर्ची दिली नाही तर जे उठून गेला तर तोंडच बघत नाही, नाही का. मला खुर्ची नाही, मला मान नाही, मला अमकं नाही, मला तमकं नाही, मी असा आहे, मी तसा आहे. बघा कधी कधी या जागेचं स्थानाचं एवढी प्रौढी असती, येशूपेक्षा तो व्यक्ती मोठा आणि येशू लहान. मी संजीवनाच्या सभा ठेवा की त्या संजीवनाच्या सभेला बघा. माझा फोटो नाही तुमच्या ह्याच्यामध्ये, पॉम्पलेटमध्ये. तुम्हाला बघायला येणारे लोक, कोणाला बघायला येतात तो?
अरे तुम्ही एवढे कन्फ्यूज लोक कुठंच बघितले नाहीत मी. कोणाला बघायला येता? मला तरी बघायला येता का? काय संबंध आहे मला बघायचं? बघायला कोणाला येता? बरं, आता माझा फोटो कशाला लावतात माहिती का? हा वक्ता येशूविषयी सांगण्यासाठी येणार आहे. मी हिरो आहे म्हणून थोडी तुम्ही मला बघता. आणि तुम्हाला कुठं तुमची मुलगी मला द्यायची माझ्यावर लग्न करायला? तुम्हाला काय फोटो बिटो बघायची गरज आहे? प्रॉब्लेम काय? हा व्यक्ती कोण आहे? टीव्हीत दाखवला तोच आहे. नुसतं मनोज तेलोरे म्हटलं की लोक कन्फ्युजन मध्ये येतील. आता मनोज तेलोरे म्हणून पण तुम्ही मला बघत नाही. काय बघता? येशू विषयी सांगतो म्हणून मला महत्व आहे. तेच महत्व आहे. मग याच्यामध्ये माझं आता मला तुम्ही काय म्हटलं आणि तुम्ही माझ्याशी काय बोलला आणि मी म्हटलं नाही आता परत तिकडे जाणारच नाही. कुठे जाणार नाही? या लोकांनी माझी मीटिंग भरवली. कोण भरवली? आयोजक जे होते. इकडचं चर्च आहे. या चर्चच्या लोकांनी माझं सगळं काही नीट केलं नाही, काय केलं नाही, अमकं केलं नाही, तमकं केलं नाही आणि मी त्याच्याविषयी चर्चा केल्या तर येशू म्हणतो तुला स्वर्गराज्य नाहीच रे बाबा. स्वर्गराज्य कोणाला आहे? झालेल्या गोष्टी जो पटकन विसरतो त्याच्यासाठी स्वर्गराज्य आहे. पटकन विसरून जायचं. आमच्याकडे तसं नसतं. आम्ही एवढं मनामध्ये ठेवतो ना, आमच्या पिढ्यांचं वैर पिक्चर मध्ये दाखवतात तसं नाही का, खानदानी वैर. आमचं नाताळचं ताट तुमच्याकडे नाही, तुमचं पण आम्ही घेणार नाही, नाही का. आमची लग्नपत्रिका तुम्हाला नाही, तुमची लग्नपत्रिका आम्हाला नाही. आणि त्याच्या पुढचा डायलॉग, मी मेलो तर तुम्ही माझ्या मैतीला यायचं नाही आणि तुम्ही मेलो तर मी तुमच्या मैतीला येणार नाही. बसा मयत खेळत नाही का, मरा. आणि जसं काही आल्यावर तो उठून बसणार आहे. का आला रे? परत मेला, जा. तोंडाची वाप. असं करू नका, तसं करू नका, मी इकडे येऊ नका, तुम्ही तिकडे. अरे तुला कबर मिळेल पण देवाचं राज्य मिळणार नाही. हे परिवर्तन कोणतं? येशूच्या जवळ आल्यावर सगळेच बालक बनून जातात. प्रियानं, लहान लेकर बनून गेलेले. मान अपमान कुठंच नाही. कुठेही बसवा, कुठेही उठवा. नाही मिळालं तर उभं राहून जागा द्या. कुठेतरी कोपऱ्यात थांबून ऐकेल, भेटून जाईल आणि म्हणेल काय नाही भेटलं पण येशू भेटलेला आहे. पृथ्वी तलावरची जागा मिळो अथवा न मिळो पण येशू मिळणं गरजेचं आहे. येशू मिळायला पाहिजे. कोणी कुठलं तुमचा अपमान नाही, काय नाही. आता मी इथं कुणाला रागवलो, लहान लेकर रडतात, ते म्हणले पुढच्या तेलोरे पास्टरच्या मीटिंगलाच जाणार नाही. लय लेकराला रागवतात. स्वर्गात जाल का हो? पण तुम्ही म्हटलं पाहिजे पुढच्या लेकरू मागं घेऊन बसेल पण मीटिंग चुकवणार नाही. येशू म्हणतो स्वर्गाचं राज्य तुझ्यासाठी आहे. याला म्हटले लहान बालक. आमेन. किती सुंदर नाही बायबल, कसं बदलतं आम्हाला. अहंकार, राग, गर्व, लोभ काहीच नाही. येशूच्या जवळ आल्यावर इकडं या लोकांना रागवलं. ऐका, शिष्याने रागवलं, तिकडे जावा, तिकडे जावा, तिकडे जावा, तिकडे जावा, गडबड करू दिले नाही. आणि येशू म्हटलं इकडे या, स्वर्गाचं राज्याचं. आता विचार करा, तिथं असते तर, इथं जर कमिटीच्या लोकाला धुसफूस करायला सुरुवात केली ना, सगळे आयोजकाकडे आले असते. ते मग इथून मी म्हटलं असतं या तुमच्यासाठी ते राहू द्या, आमची माणसं नीट बसवली नाही, आधी तो प्रश्न सोडवा. मीटिंग गेली बाजूला आणि सगळा गोंधळ चालू झाला. ते लोकांनी काय नाही, येशूनी बोलवलं ना म्हणून आलो. चला, आमची लेकरं रागवले, आम्हाला त्यांनी जागा दिली नाही, किती आमचा अपमान केला. काही नाही, सगळी भावना निघून गेली. सांगण्याचा उद्देश, समस्या किती पण मोठी असू द्या पण समस्येपेक्षा येशू नक्कीच मोठा असला पाहिजे. प्रियानो, समस्येपेक्षा येशू मोठा असला पाहिजे. इथं रागवलं त्या लेकरांना, ते दटावलं, पण येशू म्हणतो तुम्ही हे लेकर माझ्याकडे घेऊन या. ज्या अवस्थेमध्ये तुम्ही आहात त्या अवस्थेत तुम्हाला येशूकडे यावं लागलं. किती तुमचा अपमान झाला असेल पण तुम्हाला येशूकडे येणं गरजेचं आहे. अपमानासाठी देवाचं घर कधी सोडू नका. काही वेळेस माणसं या नात्याने, लक्षात घ्या, हे येशूच्या जवळचे लोक होते. कोण होते हो? येशूच्या जवळचे शिष्य. कोणी रागवलं? कुणाच्या जवळ? झोपला का तुम्ही जागेत? कुणी रागवलं? येशूच्या जवळचे लोक रागवतील. तिवारी पाळकाच्या जवळचे तर किती रागवतील. येशूनं 3.5 वर्षांना शिकवलं, आम्ही तर एक पण मेलेला जिवंत केला नाही. आमचे चमत्कार लिमिटेड आहे. आता एवढे चमत्कार करून यांचा रुबाब एवढा वाढला. कुणाचा? शिष्यांचा. आणि ते धुसफूस करायला लागले.
म्हणजे जगामध्ये जिथं जिथं चर्च आहे, जिथं जिथं मंडळ आहेत, तिथं तिथं धुसफूस असणार आहे. पण धुसफूस होत असताना लोकांनी मंदिराकडे येण्याचं बंद करायचं नाही, येशूच्या जवळच त्याने यायचं आहे. होणार आहे धुसफूस, होणार आहे. हे परिपक्व लोक कोणी नसते, सगळे अपूर्ण आहे, अर्धवट आहे. ते अपमान करणार, ते तुम्हाला बोलणार. मग खरी नका थांबू. कधी सुद्धा परिवाराला घेऊन घरी लहान लेकरासारखं तुम्ही बनून देवाच्या जवळ या. जिथं येशू आहे तिथं तुम्हाला यायला पाहिजे. अजून एक वचन वाचूया, दुसरे राजे त्याचा 5वा अध्याय 8 पासून. जेवण एवर का आज निवांत चालायचं आपलं सगळं. चालतंय ना? चालतंय का नाही? अरे तुम्हाला ऐकायचंय, मला बोलायचंय. हा, जरा जोरात आवाज येऊ द्या. मला वाटतं एक गाणं घेता का? हा, एक गाणं घ्या, म्हणजे जरा अजून जोश येईल. एक गाणं घ्या तुमचं, जरा या लोक उभं करा त्यांना, आणि एक गाणं घ्या. मग आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. हा, जसं पालकांनी सांगितलं, थोमा प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाल्यावर त्याच्या पुनरुत्थानावर तो विश्वास ठेवू शकत नव्हता. तो येशूचा शिष्य आहे आणि 3.5 वर्ष प्रभूने त्याला शिकवले. त्याने एवढे चमत्कार पाहिले. येशूनं मेलेले जिवंत केले. काल आम्ही ऐकलं, नाईन गावामध्ये तो गेला, त्याही ठिकाणामध्ये तिरडीवरचा मुलगा जिवंत झाला. लाजरसला कबरेतनं बाहेर काढलं, जास्त वृत्तांत आम्ही वाचला, त्याचा साक्षीदार येतो. परंतु ख्रिस्ताचं पुनरुत्थान या गोष्टीवर तो विश्वास ठेवायला तयार नाही. आणि मग येशूनं मरिया त्याला बिलगायला गेल्यावर तो म्हटला, मला हात नाही लावायचं, मला माझ्या बापाकडे जायचं. थोमा मात्र त्या ठिकाणामध्ये म्हणत आहे की प्रभू, मी तोपर्यंत विश्वास ठेवत नाही जोपर्यंत तुझ्या हातामध्ये बोट घालत नाही आणि तुझ्या कुशीमध्ये हात घालत नाही, तोपर्यंत मी तुझ्यावर विश्वास ठेवणार. आणि प्रभू कोणत्याच हृदयाला कठीण राहू देत नाही. थोमा, ये, अजूनही माझ्या हाताच्या जखमा ओल्या आहेत, तसंच आहे, बोट घालत बघ. थोमानं येशूच्या हातामध्ये बोट घातलं, तेवढ्यानं समाधानी नाही झालं. त्याने त्याची पूस पण उघडी ठेवली, याच्यात पण बोट घातलं, आणि त्यानं बोट घातलं, हात घातला, आणि मग तो म्हणतो, माझा प्रभू, माझा स्वामी. त्या येशू काय म्हटलं माहिती का? थोमा, तू पाहून विश्वास ठेवला, न पाहता विश्वास ठेवणारे देव त्याचं सामर्थ्य प्रगट करण्यासाठी समर्थ. आम्ही कधीच डोक्यामध्ये आणू नये. आणि गोष्ट चांगली म्हणून जी भविष्यवाणी त्यांच्या संबंधाने करण्यात आली, मला आठवतं चांगलं काय मी बोललो ते मला माहितीये. ज्या खडतर सेवेबद्दल तू चाललेला आहे, पण एक दिवशी ही सेवा तुला सगळीकडे घेऊन जाईल. जेव्हा एखादा व्यक्ती, एखादा सेवक प्रभूवरती विश्वास ठेवतो ना, थोमा अविश्वास होता, पण प्रभूने त्याला विश्वासामध्ये आणला. आमचं भारत बदलायला कारण थोमा आहे. एकदा प्रगट झालं सत्य, तर त्या सत्याला सांगण्यासाठी जे डेअरिंग लागतं ना, ते फक्त प्रभूच आम्हाला देतो. म्हणून देवाच्या जवळ राहा. माझा विषय असतो, देवाच्या जवळ तुम्ही राहा. आणि माणसं तुम्हाला 100% फसवणार. माणसाचं काय भरोसा? आज त्यांचं मत एक आहे, उद्या दुसरं मत असणार. म्हणून देवाच्या जवळ राहण्यासाठीची धडपड असली पाहिजे, बस, बाकी काय नाही. मी एवढं आतापर्यंत खूप फिरलो, 1,500-2 हजार मीटिंग्स केल्या असतील, परंतु मी कधीच कुठल्या व्यक्तीच्या जवळ राहिलेलो नाही, कुणाच व्यक्तीच्या जवळ नाही. आणि माझं प्रेम कोणा व्यक्तीवरती, कोणत्या ठिकाणावरती, असं कुठल्या घरी गेलो मला खूप आवडलं आणि त्या ठिकाणात वारंवार जावं, मला लोक आग्रह करतात, तुम्ही या, आल्यावर आमच्याच इथं उतरा, आमच्या इथेच उतरा. पण तिकडचं मला आकर्षण कधी नसतं. मला माहिती माझा उद्देश काय, माझं ध्येय काय, माझं मिशन काय. हरवलेले आत्मे जिंकावेत. लक्षात ठेवा, मला आनंद वाटतो की इथं तुमच्यामध्ये मी आलो, देवाच्या वचनाचा प्रसार केला, आणि या प्रसारामध्ये पुष्कळ लोक प्रभूकडे वळत आहे. आणि ते दिवस लांब नाही, या महान शिवऱ्यामध्ये आणि या नगरपट्ट्यामध्ये फार मोठं संजीवन प्रभू या लोकांच्या अजून एक वचन वाचू, दुसरे राजे त्याचा 5वा अध्याय आणि त्याची 8 पासून 14 पर्यंत वचन. बाहेरचे लेकर इस्रायलाच्या राजानं आपली वस्त्र फाडली. हे देवाचा माणूस अलिशा
यानं ऐकलं. त्यानं राजास सांगून पाठवलं, आपली वस्त्र का फाडली, त्याने माझ्याकडे यावे. नामान हा धन धनाशी निशी अलिशाच्या दारी जाऊन उभा राहिला. अलिशानं एका जासुदाच्या हाती त्यास सांगून पाठवलं की जाऊन यार्देने 7 वेळा डुबक्या मार, म्हणजे तुझं शरीर पूर्वीसारखं होईल, तू शुद्ध होशील. हे ऐकून नामान रागानं चालता झाला. तो म्हणाला, पहा मला वाटलं होतं, पहा काय शब्द आहे बघा, मला वाटलं तो स्वतः माझ्याकडे बाहेर येईल हा आणि उभा राहून आपला देव परमेश्वर याचं नाव घेईल, रोगाच्या ठिकाणी हात फिरविल, माझं पोट बरं करील. दिमिश्कातल्या नद्या हबाना इस्रायलाच्या सर्व जलाशयांपेक्षा उत्तम नाहीत काय. त्यात स्नान करून मला शुद्ध होता यावायचं नाही काय. क्रोधाविष्ट होऊन निघून गेला. मग त्याचे सेवक त्याच्याकडे येऊन म्हणाले, बाबा संदेष्ट्यानं आपल्याला काही अवघड काम सांगितलं असतं, केलं नसतं का. स्नान करून शुद्ध व्हा. पा काय प्रॉब्लेम आहे माहिती का. नामान कोडी जो आरामाच्या राजाच्या मर्जीतला खास माणूस आहे. ऐका, आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे, बालकाला सुद्धा येशूच्या जवळ आणलं. लाजरस मेला, लाजरसला कबरेतनं बाहेर काढण्यासाठी सुद्धा मार्था येशूकडे आली. ती म्हटली, तुम्ही असता तर माझा हो मेला नसता. इकडं येशूचा हात आमच्या लेकरांच्या डोक्यावरती असावा, आमची लेकरं आशीर्वादित असावीत म्हणून आईवडिलांनी पण लेकरं येशूच्या जवळ आणली. आणि आता काय घडलं माहिती का, आरामाच्या राजाला कळालं नामानाच्या घरामध्ये एक छोटीशी मुलगी काम करत होती आणि काम करता करता ती मुलगी काय सांगते माहिती का, माझ्या धन्याची गाठ इस्रायलाच्या संदेष्ट्याची पडली असती तर किती बरं झालं असतं, कारण इस्रायलामधला संदेष्ट्या माझ्या धन्याचं कोळ घालवू शकतो, त्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. आणि हे त्या छोट्या मुलीने बोललं आणि बोलल्याबरोबर काय घडलं, नामानामध्ये एक नवीन आशा निर्माण झाली. नामान धन आणि धन धान्य घेऊन त्या असणाऱ्या संदेष्टाला भेटायला गेले. ऐका, काही गोष्टी जाता जाता एक शिक्षण म्हणून तुम्हाला सांगतो. या संदेष्टाला भेटण्यासाठी त्यांनी धन आणि धान्य, वाचा बरं वचन कसं गेले ते. हा नाही तो ती भेटायला कसं गेली. हा घोड्या रथानिशी हा हा वाचा, तुम्ही वाचा. हा 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 बस तिथं घोड्या रथानिशी आणि जाताना तो आपल्याबरोबर धन पण, कारण तुम्हाला माहिती की गेहजीनं जाऊन त्या थैल्या घेऊन आल्या नाही का, चांदीच्या थैल्या, कपडे वस्त्र वगैरे घेऊन आलेला होता. संदेश त्याला भेटण्याची पद्धतच कशी होती माहिती का, संदेश त्याला भेटण्यासाठी ते लोक सोनं रूप कपडे घेऊन जात होते. कोण जातो, देवाचा नियम होता तो. संदेश त्याला भेटायला गेला ना, कोणी सुद्धा जुन्या करामध्ये संदेश त्याला रिकाम भेटायला जात नव्हतं, कधीच नाही प्रियानो. आशीर्वादाचा मार्ग त्यांना माहिती होता. आणि देवाच्या जवळ असणारे जे लोक आहेत, ऐका, सेवक लोक ज्यास देवाच्या जवळ असतात ना, या सेवकांना देव इतक्या उच्च दर्जावरती नेतो, इतका उच्च दर्जा त्यांचा असतो. आता वास्तविक पाहता ज्या सोन्या रुपयाच्या थैल्या हा नामान कोडी संदेश त्याला भेटायला गेल्यावर घेऊन गेला होता, तर तो संदेष्टा या संदेष्ट्यानं आलिशानं त्या थैल्या नाकारल्या. अजून एक गोष्ट पवित्र शास्त्रात तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस बलाक राजा
बलाम संदेष्टाला इस्रायल लोकांच्या विरोधामध्ये प्रार्थना करण्यासाठी सांगत आहे, तर तो बलाक राजा सुद्धा या बलाम संदेष्टाला म्हणतो मी तुला घरभर सोनं देईल. संदेष्टाचा, सेवकाचा सन्मान करण्याची ती पद्धत आहे. का तुम्हाला मी सांगतो माहिती का? तुम्ही सुद्धा ज्या मंडळीमध्ये राहतात, मंडळीमध्ये असणारा सेवक, या सेवकाला तुम्हाला भेटायला जाताना रिकामं कधी जायचं नाही. आमेन म्हणाल का? आम्ही काय आमच्याकडे प्रॉब्लेम असतात माहिती का? बरेच लोक आम्हाला सांगतात, पाळक साहेब तुमच्या आर्थिक गोष्टीसाठी आम्ही प्रार्थना करू, देवानं तुम्हाला आशीर्वाद द्यावा म्हणून आम्ही काय करू? मग आम्ही काय करू? गोट्या खेळू? तुम्ही प्रार्थना करा, आम्ही नाही. आणि काय काय माझे दिवस जर आले ना पाळक साहेब, तुम्हाला सोडत नाही, लय लय काय काय देणार. अरे विधवेने भाकर दिली, मग तिच्या घरात 3.5 वर्षाचा पुरवठा आला. ऐका, कधीही सेवकाला रिकाम्या हातानं पाठवू नका. आमेन म्हणाल का? आशीर्वादाचा स्रोत आहे तो. म्हणतो ना, कोणी माझ्या दासाला तेवढंच पाठ आहे. म्हणजे पाळक आला की काय द्यायचं? पाणी द्यायचं आणि कल्टी मारायची. लय झाले तर चहाचा कप, नाही का? आणि आमची डाल तुम्हाला काय दे कमी आहे, तुम्ही देवाच्या जवळ आहे. हा देव स्वर्गातनं मनी ऑर्डर करतो, पास्टर तेलो रे 10,000 रुपये तुम्हाला मी स्वर्गातनं पाठवत आहे. नाही हो, आशीर्वादित होण्याचा मार्ग, देवाच्या जवळ जाण्याचा मार्गच आहे सेवा करणाऱ्याला तुमच्याकडनं दिलं पाहिजे. आमेन म्हणाल का? जोरात आमेन उद्या. माझ्या मंडळीचं मला कौतुक करूशी वाटतं. तुमची मंडळी कशी आहे त्याची माझी मला काय, आणि तुमच्या पाळकाचं माझं कधी बोलणं झालं नाही. मला वाटतं मीटिंग संबंधात फक्त 1-2-3दा मी फोनवरती बोललो. मला तर ते पण माहीत नव्हतं कोण तिवारी पाळक आहे. गेल्यावर तर ते लोक जे भेटायला म्हटले याच्यातले कोण तिवारी पाळक आहेत काय माहिती, जे मला रिसिव्ह करायला आले. मग नंतर इथं आल्यावर कळलं, ते म्हटलं या 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 वेलकम वेलकम वेलकम. तरी मला कळलं ना कुणाच्या घरामध्ये आलो. मग ते सांगायला लागले मी तिवारी पाळक आहे. म्हणजे त्यांचं माझं बोलणं नाही. तुम्ही मंडळी कशी मला माहीत नाही. माझ्या मंडळीचं मी सांगतो. माझ्या मंडळीतले लोक जे बेस्ट ते बेस्ट मला देतात, बेस्ट मधलं बेस्ट. कसलं किती पण भारी असू द्या. एका चर्च मधल्या एका परिवारामध्ये एक मुलगा कॉलेजमध्ये चांगले मार्क पडले, तो पास झाला आणि त्याच्या बापाने त्याला आयफोन घेतला. आयफोन घेतल्यावर तो त्याचा बाप म्हटला, जोपर्यंत मी पाळकाला आयफोन घेऊन देत नाही तोपर्यंत तो आयफोन उघडायचं पण नाही. आणि मग तो आला, म्हटलं पाळक साहेब चला दुकानामध्ये. म्हटलं कशाला? नाही तुम्हाला आयफोन घेऊन दे. अरे मला ते आयफोन बाप फोन काही कळत नाही, साधा फोन घेऊन दे. त्याला कुठं खेळत तो मुलं, हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे. मग त्यांनी त्याच्या पोराला 50,000चा, तर मला त्यांनी 55,000चा मोबाईल घेऊन दिला. का? जो सेवक देवाच्या जवळ राहतो, प्रभू त्याचा सन्मान करत असतो. प्रियाला मुख्य मुद्दा मी तुम्हाला सांगतो. तुमचा पाळक समस्येशी लढत असताना, ऐका, तुम्ही तुमच्या पाळकाला देवाचा प्रतिनिधी म्हणून जगामध्ये पाठवतात. लोकांनी देव नसतो पाहिलेला, देव नसतो पाहिलेला. तुमचा देव कसा समृद्ध आहे हे तुमच्या पाळकावरती डिपेंड आहे. तुमचा पाळक, तुमचा सेवक. म्हणून सेवक लोकांना भेटायला जाताना, येशूला सुद्धा भेटायला गेल्यावरती येशू म्हणतो ना, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला धरून नेलेल्यांची सुटका करण्यासाठी, दिनाना शुभवर्तमान सांगण्यासाठी. मग आता येशू सुद्धा, तो म्हणतो मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यासाठी नाही, सेवा करण्यासाठी आला. तोही सेवा करण्यासाठी आला होता. ज्ञानी लोकांनी त्याला सोनं, ऊद आणि गंधरस दिला. त्याच्यासमोर थैल्या उघडल्या. लक्षात घ्या, तुमच्या सेवा करणाऱ्या सेवकासाठी तुमच्या थैल्या नेहमी उघड्या असल्या पाहिजे, नेहमी उघड्या असल्या पाहिजे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही सेवकासाठी काहीतरी करता, प्रभू तुमच्यासाठी सर्वोत्तम ते करत असतो. लक्षात ठेवा, सर्वोत्तम ते करत असतो. आणि म्हणून मुख्य जो भाग आहे, इकडं आलिशाला भेटण्यासाठी हा जो गेज आहे, आणि त्यानं सोनं, त्याचप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी आणि रथ आणि घोडे घेऊन तो निघालेला. का? तर त्या सेवकाचा सन्मान आहे. लक्षात ठेवा, सेवकाचा कधीही अपमान करू नका. त्यानं सेवकाचा सन्मान केला. देवाच्या जवळ असणारे लोक
ज्यावेळेस तुम्ही त्यांचा अपमान करता, शास्त्रामध्ये काय लिहिलं ते तुम्हाला सांगतो. देवाच्या जवळ जाणं म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला समजणार. इस्रायल लोकांना, ज्या हे इस्रायल लोक चाललेले होते, त्या शमूएल त्यांचं नेतृत्व करत, शमूएलानं देवानं त्याला शास्ता नेमलं, याजक नेमलं आणि सांगितलं माझ्या लोकांना अशा प्रकारे तू चालव. आणि इकडं हे लोक जगामध्ये गेले, त्यांनी पाहिलं सगळ्याला राजे. आम्ही पाहतो शमूएलाच्या पुस्तकापर्यंत तुम्ही आला तर त्या ठिकाणामध्ये तुम्हाला कुठंच राजा दिसणार. याजक लोक राज्य करत होते, याजक लोक आणि कशा पद्धतीनं देश चालवावे याचं मार्गदर्शन करतो. परंतु त्यांना राजा नव्हता. इस्रायल लोकांनी त्या असणाऱ्या शमूएलाला म्हटलं आम्हाला राजा पाहिजे, आम्हाला याजक नको आहे. आणि तो सेवक, तो असणारा याजक परमेश्वरासमोर जाऊन रडायला लागला. त्यास प्रभू त्याला काय म्हटला माहिती का? शमूएला रडू नकोस, शमूएला रडू नकोस. या लोकांनी तुला नाकारलं नाही तर मला नाकारलेलं आहे. लक्षात ठेवा, देव तुम्हाला दिसत नाही पण देव दाखवणारा व्यक्ती. कारण बायबल सांगतं देव आपल्या संदेश त्याच्या मुखामध्ये आपला शब्द घालत असतो. ऐका, संदेश त्याच्या मुखामधले शब्द हे देवाचे शब्द असतात. कायम लक्षात ठेवा. त्यामुळे त्याचा सन्मान तुम्हाला करता आला पाहिजे. आणि मग तो रथ आणि घोडे घेऊन त्याला भेटण्यासाठी गेला. आणि इथं मी देवाच्या जवळ जाण्याला त्याचं महत्व तुम्हाला सांगत. हा व्यक्ती, हा नामान जो कोडी आहे, आणि तो नामान कोडी त्यानं काय केलं तर तो तिथं गेला आणि तिकडं अलिशा त्याला सांगतो. हा जवळ जायला तयार नाही, लांबच आहे. अलिशाच्या जवळ जायला तयार नाही. लांबून जासूस पाठवतो आणि सांगतो, सांग नामान आलेला आहे. नामान कोण आहे? राजाचा खास माणूस आहे. आणि तो बाहेर थांबला, लांबून त्या ठिकाणामध्ये सांगत आहे. नामान सुद्धा सॉरी अलिशा पण हुशार आहे. अलिशाने त्याला सांगितलं जा नामानाला सांग यार दिन 7 वेळा दुटक्या बाद. आता हा अपेक्षा काय करतो बघा बरं, तिथं असं लिहिलंय. तो म्हणतो मला असं वाटलं अलिशा तिथून उठून येईल, माझ्या डोक्यावर हात ठेवेल आणि मला म्हणेल तुझ्या इस्रायलचा देव तुला बरं करत आहे. माझ्या अपेक्षा अलिशानं माझ्या जवळ यावं. आमची पण अपेक्षा तीच आहे. आम्ही देवाकडे येणार नाही, देवानंच आमच्याकडे यायला पाहिजे. देवानंच आमच्याकडे यायला पाहिजे. त्यानंच आमच्यासाठी आणि चमत्कार केला पाहिजे. त्यानंच आम्हाला बरं केलं पाहिजे. त्या ठिकाणामध्ये नामान काय म्हणतो, माझी अपेक्षा ही आहे. तुम्ही असल्या अपेक्षा घेऊन देवाकडे कधी येऊ नका. जेव्हा प्रभू हा विषय तुमच्या डोक्यामध्ये येतो, तो सर्व सन्मानास पात्र आहे. लक्षात घ्या, प्रभू गौरवानं भरलेला देव आहे. आणि देव इतका मोठा आहे, इतक्या मोठ्या देवाला भेटण्यासाठी तुमच्या अंतःकरणामध्ये किती उत्कंठ आहे. तुम्हाला वाटतं त्याला भेटायला जावं? तुम्ही तुमच्या घरात इतकं मग्न आहात, तुमच्या कामात इतकं मग्न आहात, तुम्ही कामाच्या सबबी सांगता आणि तुम्ही म्हणता त्यानं येऊन आमच्या घरी येऊन प्रार्थना करावी, त्यानं येऊन आम्हाला सुटका द्यावी, त्यानं आमच्या परिवाराला बरं करावं, त्यानं आमच्या घरातले प्रश्न सोडवावे. लक्षात ठेवा, नामानासारखं तुम्ही तसंच राहणार आहात. तो त्याच्या बरोबर आलेला माणूस काय म्हणतो, महाराज स्वामी साधं काम सांगितलं होतं त्यानं, मला कठीण काम सांगितलं असतं तर तुम्ही ते ऐकलं असतं. ऐका, आज सकाळी गोष्ट, सगळ्यात सोपी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. उपास, दान धर्म, कर्मकांड करण्याची तुम्हाला गरज नाही. देवाच्या मंदिरात येण्याचं सगळ्यात सोपं काम तुम्ही करा. सगळ्यात सोपं काम आहे हे. देवाच्या जवळ येण्याचं माध्यम आहे, हे सगळ्यात सोपं काम आहे. बाकीची कामं करायला मी तयार आहे. आता बघा, इकडं जी गर्दी तुम्हाला आता दिसते ना, ती गर्दी तुम्हाला 40 दिवसामध्ये भरपूर दिसणार आहे. आणि ईस्टर, गुड फ्रायडे तर बघा सगळ्या चर्चमध्ये मंडप. का तर हे सगळे हंगामी फळं एकदम उगवतात नाही का. आंब्याला जसा मोहर येतो, आंब्याचं झाड मोहराने भरलं जातं ना, तसे बघा गुड फ्रायडेला आणि वर्षभर यांच्या अंगात हे कधी तोंड दाखवणार नाही. गुड फ्रायडेला पांढरे कपडे मैतीला निघाल्यासारखे. कसं काय, आता येशूला पुरून येऊन फुलं टाकूनच दम घेणार आहे आणि ते सगळे आंब्याच्या मोहरासारखं ते येणार आहे. वर्षात एकदा आम्ही टपकलो आणि येऊन कोण आहे 7 शब्दावर, अरे याला कशाला बोलवलं, त्याला बोलवायचं होतं. अरे हाय त्याचं ऐकत नाही ना, अजून गाव भरचाणून तर काय ऐकणार आहे. तिथं तसंच राहणार. विद्वत्ता तुमची काय, कोण बघताय, काय बोलणार आहे आणि सगळं ऐकतात. इतकं असं बसतात थाटामाटामध्ये जसं काय एखादं नाटक बघायला गेले आणि सुटल्यावर बघत याच्यापेक्षा गेल्या वर्षीचा भारी आहे, त्याच्या वर्षी पण तू तेच बोलला, तो नाही हा आणायला पाहिजे. म्हणजे तुमची विद्वत्ता तुम्ही दाखवता, देवाच्या जवळ जात नाही. जे त्या नामांकोड्यानं केलं तेच आम्ही करत आहोत. त्यानं यायला पाहिजे आमच्याकडं, विद्वत्तेच्या गोष्टी बोलत आहे. लक्षात ठेवा, प्रभूच्या जवळ येणाऱ्या लोकांनी खाली मान घालून नम्रतेने यायचं आणि म्हटलं पाहिजे
बोल प्रभू तुझा दास आहे. ही भावना, हा तुमचा विचार, हा तुमचा स्वभाव असला पाहिजे. वक्तृत्व, शब्दफेक याच्याकडे कधी लक्ष देऊ नका. कधी कधी एखादा व्यक्ती बोलतो त्या शब्दाकडे आमचं लक्ष राहतं, देवाच्या शब्दाकडे कुठं आमचं लक्ष. आणि देव जे बोलतो ना, ऐका ऐका बर का, हात जोडून तुम्हाला विनंती करतो, ऐका. देव विद्वत्तेच्या गोष्टी बोलत नाही हो. गाढवाच्या मुखामध्ये संदेश, त्याला ज्ञान सांगण्यासाठी शब्द घातले. काय गाढवाच्या मुखातले शब्द असतील? काय गाढवाला बुद्धी आहे? काय त्याचं डोकं आहे की एवढ्या मोठ्या संदेश, त्याला ज्ञान सांगणाऱ्या गोष्टी हे गाढव कसं काय बोलू शकत असेल? काय बोलणार आहे असं या संदेश त्याच्या? परंतु बायबल सांगतं, संदेश त्यानं गाढवाच्या मुखातले शब्द दुर्लक्षित करून त्यांनी गाढवाला मारलं. आणि गाढव त्याला काय म्हणत होत माहिती का? महाराज, एवढे वर्ष तुम्हाला पाठीवर घेऊन जातो, एकदा सुद्धा असा प्रसंग कधी आलेला तुम्ही आठवता का? आज मी तुमच्याशी असं का वागतो? समोर बघा, देवदूत हातामध्ये संवार देवदूत तलवार घेऊन थांबलेल्या, त्याला पाहून मी बसलो, तुम्हाला वाचवावं याच्यासाठी बसलेले. लक्षात घ्या, देव गाढवाच्या मुखातनं सुद्धा शुभवर्तमान संदेश त्याला सांगतो. म्हणून म्हटलं, शब्दाकडे पाहू नका, देवाच्या भावना पहा. काय सांगत आहे? त्या गाढवानं फार विद्वत्तापूर्वक शब्द नाही सांगितले, पण भावना तर पोचवल्या ना देवाच्या. निरोप तर घेऊन आला ना देवाचा. तो देवाचा निरोप तुम्हाला जवळ येत असताना जसं आलिशानं निरोप पाठवला. काय निरोप पाठवला? साध्या गोष्टी कर, जाऊन नामा त्या यार्देनेमध्ये 7 वेळा डुबक्या मार. लक्षात ठेवा, देव एखाद्याला बरं करत असताना साध्या साध्या शब्दानं बोलत असतो. मला आनंद वाटला, काल मीटिंग संपल्यावर बरेच जण आले आणि ते आम्हाला खूप आवडलं. का तर तुम्ही खूप साध्या सोप्या भाषेमध्ये आम्हाला समजावून सांगत होता. ते साधं साधं आम्हाला समजलं. कोणी जर म्हटलं असतं ना खूप रहस्य होतं इकडून तिकडून, मग मला असं वाटलं मी सांगितलं कॉम्प्लिकेटेड. देव जे बोलतो ते साधं आणि सोपं असतं, एकदम साधं. हे फार गोष्टी सांगत नसतो तो, साध्या गोष्टी काय, जा यार्देनेमध्ये 7 वेळा डुबक्या मार. आणि आता याला काय प्रॉब्लेम झाला माहिती का? तो म्हणतो काहीतरी कॉम्प्लिकेटेड सांगायचं होतं. देव आहे म्हणजे देव तुमच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स निर्माण करत नाही, तुमचे कॉम्प्लिकेशन्स दूर करणारा देव आहे. गुंता वाढवणारा देव नाही, तुमचा गुंता सोडवणारा देव आहे. तो सगळं साधं साधं बोल, साधं बोलला. यार्देने जाऊन 7 वेळा डुबकी मार. आता नामानाच्या 7 डुबक्या काय आहेत? हा एक मोठा संदेश आहे. आणि लक्षात घ्या, हा संदेश जर तुम्हाला ऐकायचा तर युट्यूबला जाऊन आवर्जून बघा, नामानाच्या 7 डुबक्या काय, म्हणजे तुम्हाला कळेल. शमशोनाच्या 7 बटा काय, तो पण एक संदेश आहे, तो बायबल स्टडी. शमशोनाच्या 7 बटा, नामानाच्या 7 डुबक्या. या 7 डुबक्या तुम्हाला किती आवश्यक आहे त्याचं आत्मिक शिक्षण तुम्हाला घ्यावं लागणार आहे. पण इथं मुख्य भाग काय, तो अपेक्षा काय करत होता? या आलिशानं माझ्याकडे या. एवढा मोठा असणारा राजाचा माणूस, या माणसाकडे आलिशा गेला नाही. तुमचं पद, तुमचं स्थान, तुमची जागा, तुमचा दर्जा येशू समोर शून्य आहे. शून्य आहात तुम्ही. दॅट्स मी. कदाचित तुम्ही माझ्याकडे फार रिस्पेक्टनी बघत असाल, तुमचं माझ्यावर प्रेम पण असेल, माझ्याविषयी तुमचं मत पण खूप छान असेल. जेव्हा मी येशू समोर उभं राहतो ना, त्यास मला कळतं, पौल काय म्हणतो माहिती का? जगातला सगळ्यात मोठा पापी मी. हा पौल 3 स्वर्गापर्यंत जातो. येशू समोर उभं राहिल्यावर त्याला कळतं, याच्या इतका मी पवित्र नाही. देवाच्या जवळ गेल्याशिवाय तुम्ही कोण आहे तुम्हाला कधी समजणार नाही. आलिशाला वाटलं, सॉरी त्या नामानाला वाटलं मी आरामाच्या राजाचा खास माणूस आहे, पण आलिशा समोर आल्यावर त्याला कळतं सगळ्यात खास तर आलिशा आहे, आरामाचा राजा नाही. का? आरामाचा राजा माझं कोड घालवू शकत नाही, पण आलिशा माझं कोड घालवू शकतो. लक्षात ठेवा, फक्त आलिशाच तुमचं कोड घालवणार आहे. तुमची समस्या फक्त येशू सोडवणार आहे. एक काळ दर्जा बाजूला ठेवून टाका, तुमचं पद बाजूला ठेवून टाका. तुम्ही कोण आहात हे तुम्हाला विसरता आलं पाहिजे. सामान्य गोष्टी प्रभू तुम्हाला सांगत असतो, अति सामान्य फार मोठ्या गोष्टी तुम्हाला प्रभू सांगत नाही. जास्त मोठ्या गोष्टी करण्याची पण गरज नाही, कर्मकांड करण्याची गरज नाही. काही येत नाही प्रभूच्या घरामध्ये, नुसतं त्याच्या जवळ तर यावं. अहो एवढा मोठा माणूस, आणि त्याला सांगितलं आलिशानं, जा यार्देनेमध्ये 7 वेळा डुबकी मार. लहान लेकरासारखा 7 वेळा डुबकी मारली. ऐका काय बोलतो मी ते ऐका. तिथं असं लिहिलं, नामानानं यार्देनेमध्ये 7 वेळा डुबकी मारली. का हे केलं त्यानं? जो नामान रथामध्ये आला पण तो यार्देने डुबकी मारायला गेला,
का तर फक्त आलिशानं शब्द दिला, आलिशानं त्याला सांगितलं. ऐका, किती मोठं तुमचं पद असू द्या, देवाचा सेवक जो शब्द देतो ना, त्या शब्दाची पारख करून सांगतो तसं वागा, तुमचं कोड नाहीसं होणार आहे. किती पण मोठं पद असू द्या, किती मोठ्या पोस्टवरती तुम्ही असा, तुमचा दर्जा काय का असे ना, किती मान सन्मानाची जागा तुमच्याकडे असणार, परंतु देवाच्या घराकडे आल्यानंतर तुम्ही एका सामान्य व्यक्तीसारखं वचन सांगतं तसं तुम्हाला करावं लागतं. डुबकी मारून टाकले. का, किंतु, परंतु असं तो म्हटला नाही का, माझ्या गावामध्ये नद्या, त्यांनी तर त्यांच्या गावाच्या नद्याची नावं पण सांगितली. काय नावं सांगितली पहा बरं, काय काय हा हा त्याच्या गावाची नावं पण, नद्यांची नावं पण सांगून टाकली त्यानं. माझ्या गावात नाही का नद्या? इतका हुशार होता, नद्यांची नावं पण पाठ करून आला. प्रश्न तोच आहे, पाठ झालेल्या नद्या तुला बरं करणार आहे का जे आलिशा सांगतो त्या नदीमध्ये डुबकी मारली तर तू बरा होणार आहे? आमच्याकडे पण तसं आहे, अख्खं बायबल पाठ आहे पण डुबकी मारायला नको, नाही का? सगळं बायबल पाठ आहे. हे पाठ, एका मीटिंगला गेल्यावर तिथे एक जण आला, माझ्या शेजारी बसला. एक प्रश्न विचारू का? म्हटलं विचारा की. आणि मी तिथं उपदेश केला होता, येशू ख्रिस्ताने अंजिराच्या झाडाला शाप दिला, नाही का? यरुशलेमीत प्रवेश केला आणि मग तो म्हटला इथून पुढं या झाडाला फळ न येऊ. आता इथून पुढं या झाडाला फळ न येऊ हे काय हो? काय शापच आहे की नाही? मिखलला सांगितलं तू इथून पुढं तुला पुत्र होणार नाही, म्हणजे काय झालं तो? पण तिथं असं लिहावं लागतं का ह्याला शाप म्हणायचं, याला आमकं म्हणायचं? मग मी ते सांगितलं. आला की जेवायला बसलं तरी म्हटलं देव कधी शाप देतो का? कोण म्हणतं नाही? अनुवादाचं पुस्तक 28 अध्याय वाचा बरं. हे तर तुमच्या डोक्यातलं मला काढायचं. तर सगळं देवाला तुम्ही पॉझिटिव्ह घेता, देव असं करतो, लेकर देतो, अमक देतो. 28 अध्याय, हां 28 अध्याय 15. हां नाही, हां हां नाही. कुणी सांगितलं हे? कुणी सांगितलं? मग शाप कुणी दिले? तुम्ही तर म्हटलं देव कुठं शाप देतो म्हणून. कारण डोक्यात तेच आहे ना, देवानं सगळं चांगलं करावं. आम्ही किती पण नांगानाच केला तर देव आम्हाला शाप द्यायलाच नाही पाहिजे. चर्चला नाही आलो तरी देवाने आशीर्वादच द्यायला पाहिजे. 6 दिवस श्रम कर, 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ. निर्गमाचं पुस्तक 20 अध्याय. एंडला वाचा. ते संपल्यावर तो म्हणतो मी पिढ्यान पिढ्या खाली 10 आज्ञा संपल्यावर, 10 आज्ञा संपल्यावरती. नाही नाही नाही, 10 आज्ञा संपल्या. कुठं 10 आज्ञा संपतात? हा हा वाचा की. हा 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 हा. 5 वचन वाचा, 5 वचन वाचा. त्याच्या पाया पडू नकोस. हा हा हा. ईर्ष्यावान देव आहे, द्वेष करतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या 4थ्या पिढीपर्यंत. वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करतो. जे माझ्यावर प्रेम करतात, माझ्या आज्ञा पाळतात. एकीकडे दया म्हटलं आणि दुसरीकडं तो म्हटला शासन. शासन म्हणजेच काय हो? शाप. अनुवादाच्या पुस्तकात जे सांगितलं तेच निर्गमाच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं. जेव्हा तुम्ही आज्ञा मोडता,
आपोआप तुमच्याकडे ते शाप येतात. आणि येशू ख्रिस्त आमच्यासाठी शाप झाला म्हणजे काय? त्यानं सगळे शाप आमच्यावर स्वतःवरती घेतले, तो शाप झाला. सांगण्याचं तात्पर्य, कधी कधी विद्वत्ता घेऊन देवाचं वचन हे असं का तसं का अमक का तमक का हे करत बसण्याच्या ऐवजी हे सोपं सांगितलं, 7 वेळा डुबकी मारते करा ना. काय सोपं आहे? 7 वेळा जाऊन काही बायबल घ्यायचं, ह्याच्यात असं लिहिलंय त्याच्यात तसं लिहिलंय. बऱ्याच लोकांना ती खूप घाण सवय असते. आणि ते कोण आहे माहिती का? येशू ख्रिस्त डोंगरावरती गेला आणि डोंगरावरती गेल्यावर तो त्याला म्हणतो, तुला भूक लागली ना, मग धोंड्याची भाकर करून खाण्याची धोंड्याला आज्ञा कर. म्हणजे त्याने वचन घेऊन गेला ना. म्हणजे परीक्षा घेण्यासाठी वचन होतं. जे लोक वचनाची परीक्षा करतात ते देवाच्या जवळ नाही, जे आज्ञेचं पालन करतात ते देवाच्या जवळ आहे. परीक्षा वचनाच्या द्वारे करत बसू नका, कत्याकूट करून. साधं सोपं सांगितलं, डुबकी मार, डुबकी मारायची. याचा अर्थ मी असं पण म्हणत नाही वचनावर आंधळेपणाने विश्वास ठेवा, नाही. आंधळेपणाने विश्वास ठेवणं पण घातक आहे तुमच्यासाठी. पण नुसतंच तुम्ही परीक्षा करत करत, वचनाची परीक्षा करत करत, वचन काय सांगतं याच्यापेक्षा, वचनाला महत्व देण्यापेक्षा जर तुम्ही इतर गोष्टीला महत्व द्याल, तो काय सांगतो, डुबकी मार. आणि त्या माणसाने इतकं सुंदर त्याला सांगितलं, जवळच्या माणसाने. अहो साधं तर सांगितलं, यार्देने डुबकी मारा. ऐका, असं लिहिलंय. आलिशा काही त्याच्या जवळ गेला नाही, पण शब्द ऐकून हा आलिशाच्या जवळ गेला. आलिशा सांगतो त्या पद्धतीने त्याने 7 वेळा डुबकी मारली. पहिल्या डुबकीला काही घडलं नाही, दुसऱ्या डुबकीला काही घडलं नाही, 5व्या डुबकीला काही घडलं नाही, 6व्या डुबकीला पण काही घडलं नाही. पण 7व्या डुबकीला त्यांनी मारली आणि वर येताना त्याला कळलं, जाताना जसा मी नामान होतो, वर आल्यावर आता मी नामान नाही, माझं शरीर लहान लेकरासारखं झालेलं आहे. येशू म्हटला नाही का, बालकासारखं झाल्याशिवाय कोणी देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. याला आज्ञा पालन करण्याचं सांगून बालक बनवलं आणि शरीर सुद्धा त्यानं त्याचं बालकासारखं करून टाकलं. देवाच्या जवळ राहणं, सांगतो ते करत बसणं, बस. काय देवाचा सांगतो, सेवक सांगतो ते करायचं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, देव फक्त त्याच्या सेवकाच्या द्वारेच मंडळीशी बोलत असतो. आमेन म्हणाल का? असं म्हटलं मोशे संबंधाने. मी मोशेशी तोंड बोलतो. मिर्याम आणि यावरून म्हटले, काय देव फक्त तुझ्याशीच बोलतो का? आणि ते गेले वाद करायला. तो म्हटला, चला आपण पर्वतावर जाऊ, देवा मंडपात येऊया, आता देव खरं खोटं करून दाखवेल. तिकडं देव म्हटला, मी माझं मनोगत मोशेला सांगत असतो. मिर्यामचं सगळं शरीर कोडानं भरून गेलं. देवाने तिला दंड दिला का? एक बंड करण्याची वृत्ती तिच्यामध्ये. कधी सुद्धा मंडळीमध्ये बंड करण्याची भावना तुमच्यामध्ये असू देऊ नका. बंडखोरपणा मंडळीमध्ये कधीच असता कामा नये. ज्यास मंडळीमध्ये बंड करणारे लोक असतात त्यास मंडळी देवापासून दूर असते. नामानानं जसं सांगितलं तसं 7 वेळा यार्देनेमध्ये डुबकी मारली. ऐका, आता मला तुम्हाला ते पण जाता जाता सांगायचं की यार्देन या शब्दाचा अर्थ आहे मरण आणि खाली वाहणं. 2 अर्थ आहेत यार्देनेला. एक मरण आणि दुसरं खाली वाहणं. एलिया ज्यावेळेस त्याचं स्वर्गारोहण होणार होतं, त्या सगळ्यात शेवटचा टप्पा यार्देन, त्यानं यार्देन पार केली. आलिशा सेवेला सुरुवात करताना जो झगा वळकटी करून त्याने यार्देनेवरती मारला आणि यार्देन त्यानं दुभांगली आणि त्याने सेवेला सुरुवात केली. आणि यार्देन म्हणजे मरण. लक्षात घ्या, 7 वेळा डुबकी यार्देनेमध्ये मारणं म्हणजे जसं पौल म्हणतो, आता मी माझ्या ठाई राहत नाही, ख्रिस्त माझ्या ठाई, म्हणजे मी मेला. मी काय झालं? यार्देनेमध्ये नामान डुबकी मारताना नामान मेला. आता नामान नव्हता, बाहेर आला तो आज्ञा पालन करणारा नामान होता. आधी तर्क वितर्क करणारा नामान होता. पण आलिशाचं त्यानं ऐकलं, यार्देने डुबकी मारली. आता नामान बदलला आणि नामान आलिशाला काय म्हणतो माहिती का? मला कळालं इस्रायलातला देव हा सगळ्यात थोर देव आहे. आता इथून पुढे हा नामान फक्त इस्रायलाच्या देवाची भक्ती करणार आहे. हे परिवर्तन आहे. देवाच्या जवळ तुम्ही जाल ना, त्यास इथून पुढे राजाची पर्वा करणार नाही,
तुम्ही असणाऱ्या बाकीच्या गोष्टीची पर्वा करणार नाही, तर तुमच्या मननाचा विषय, तुमच्या चिंतनाचा विषय काय असणार आहे? तुमच्या चिंतनाचा विषय फक्त येशू असणार आहे. प्रियानो, येशू भोवती फिरत राहा, येशू भोवती फिरत राहा. देवाचे प्रिय लोक, तो व्यक्ती बरा होऊन गेलेला आहे. तुम्ही कधी बरे होणार आहे? तुम्हाला नाही वाटत त्यातनं बाहेर पडावं, आज्ञापालन करावं वाटत नाही? तुम्हाला वाटत नाही प्रभूच्या जवळ जावं? किती काळ लांब लांब राहणार आहात, किती काळ परिवारामध्ये राहणार आहे. एकदा पण वाटत नाही प्रभूला बिलगावं? एकदा वाटत नाही प्रभूला कवटाळं? एकदा वाटत नाही येशूच्या उराजवळ डोकं ठेवून रडावं? अहो, पेत्र येशूच्या जवळ राहत होता, आणि ज्या दिवशी येशू मेला, कबरेत गेला ना, त्या दिवशी पेत्रानं स्वतःला बंद करून टाकलं. कुठं राहू, कुठं जाऊ? आणि येशू पुन्हा त्याला दर्शन दिल्यावर तो काय म्हणतो, त्याचं वाक्य काय होतं? प्रभू, तुला सोडून जाऊ तरी कुठं? जीवनाच्या गोष्टी केवळ तुझ्या जवळ आहे. जीवन तुम्हाला कुठं सापडणार नाही. तुमचं जीवन फक्त येशूच्या भोवती फिरणार असू द्या, कुठंच नाही सापडणार. जगात सगळीकडे धोके आहेत, अपमान आहे, दुःखाची भावना आहे, टाकलं जाणं आहे, नाकारणं आहे, एकाकीपण आहे. कोणी आप तुमचं नाही, कोणीच नाही तुमचं. कोणी तुमच्यावरती प्रेम करणारं नाही, कोणी तुमचा आदर करणारं नाही, कोणी तुमच्या भावनेची किंमत करणारं नाही, कोणी तुम्हाला सुटका देणारं नाही. परंतु मी या जागेवरून सांगतो, फक्त एकच व्यक्ती तुमची काळजी करणारे, आणि तो येशू आहे. फक्त येशू तुमची काळजी करतो, कोणी करणार नाही, कोणीच नाही. माझा व्यक्तिगत अनुभव तुम्हाला सांगू का? माझा विश्वास एकाही व्यक्तीवरती नाही, पण माझा विश्वास देवापासून एवढा सुद्धा किंचित मी ढळू देत नाही. का? कारण मला माहिती आहे त्याच्या इतका विश्वास दुसरा कोणी नाही. येशू इतका कोणीच विश्वास नाही प्रिया, कोणीच नाहीये. मी माझ्या चर्चला पण सांगत असतो, बोलताना मी त्यांना नेहमी बोलतो. ते मला सांगतात, बाळक साहेब, तुम्हाला आम्ही कधी अंतर देणार नाही. आत्ता ते मला गाडी पाहिजे, गाडी घ्या, कपडे पाहिजे, कपडे घ्या, काय पाहिजे तुम्हाला सगळ्यात चांगलं मला आणून देतात. पण मी त्यांना सांगत असतो, हे बोलतोय ना तोपर्यंत तुम्ही प्रेम करणार. एक दिवशी माझं बोलणं बंद, हळूहळू तुमचं प्रेम बंद. हे मला माहीत नाही, मला मान्य आहे, हे मी स्वीकारत आहे. माझ्या डोळ्यानं पाहिलं. महाराष्ट्रात डोक्यावरती घेऊन नाचणारा पाळक, ज्या पाळकाचं ऐकायला लोक गर्दी करत होते, परंतु ज्यास मी त्या व्यक्तीला भेटायला गेलो, तो बिचारा बेडवरती पडलेला होता, वाट पाहत होता कोणीतरी स्वेटर द्यावं, कोणीतरी चांगलं जेवण द्यावं. आणि मी त्यांना असंच एकदा भेटायला गेल्यावरती, मला सेवकाविषयी आदर होता, त्यांना थंडी होती, एक स्वेटर दिलं आणि काही पैसे मी जवळ नेले आणि त्यांना दिले. त्यांचा एक ड्रग घेणारा पोरगा त्यांनी पाहिलं, आणि मी गेल्याबरोबर दुसऱ्या दिवशी मला कळलं की ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, सिरियस आहे. आणि मग गेलो, मग त्यांनी सांगितलं की त्या मुलानं छातीवरती बसून त्या बापाला मारलं, त्या पाळकाला, त्याचे पैसे काढून घेतले, पैशासाठी त्याला मारलं. नंतर ते वेंटीवर राहून प्रभूला विसाव्या पावले, देवाघरी गेले. मग हे जग असं आहे, कोण आपलं आहे? कोणीच नाही हो, कोणीच आपलं नाही, हे वास्तव स्वीकारा. आणि वास्तव घेऊन जगत असताना हे पण ध्यानात घ्या, मला देवाच्या जवळ राहायला पाहिजे, कोणाच्या जवळ राहू नका. नामाला त्याने सांगितलं, साधी गोष्ट मी तुला सांगितली ना, जाऊन डुबक्या मार. साध्या गोष्टीत प्रभू तुम्हाला सांगतो. जास्त कॉम्प्लिकेटेड गुंतागुंतीचे कुठलेच निर्णय प्रभू तुम्हाला सांगत नाही. आणि सगळं करत असताना का देवापासून लांब राहता? वाटत नाही का देवाच्या जवळ राहावं? देवाचे प्रिय लोक, शरीर आहे तोपर्यंत लोक प्रेम करतात, जिवंत आहे तोपर्यंत बरं का. एकदा नाकपुड्यातला श्वास बंद झाला, किती पण तुम्ही सुंदर असा, किती पण नावलौकिक प्राप्त लोक असा, हे लोक तुम्हाला कधी जवळ ठेवत नाही. ऐका, हे कबरेमध्ये कधी पुरावं, कधी तुमचा निरोप द्यावा, याच्या चर्चा तुमच्या घरामध्ये असतात. परंतु माझा प्रभू, माझा येशू तुम्हाला कधीच अंतर देत नाही. कबरेत सुद्धा तुम्हाला एकटं सोडत नाही. युगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्या सोबत, तुमच्या संगती चालणारा देव आहे. माझं जाता जाता तुम्हाला सांगणं असेल, सगळ्याला सोडा पण येशूला कधी सोडू नका, कधी सोडू नका प्रिया. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, सगळ्यांनी तुमचा त्याग केला तरी वाईट वाटू देऊ नका.
येशूला त्याचे शिष्य सोडून पळाले. एकाला सुद्धा तो म्हटला नाही का पळाला. पण जेव्हा क्रूसावरती होता त्याने एक शब्द विचारला, माझ्या देवा तू माझा त्याग. शिष्यांनी सोडलं, त्याग केला म्हणून नाही वाईट वाटलं. त्याला माहिती माणसं आहेत सोडून जातील, पण देव जर मला सोडेल तर माझं कसं होणार. आणि देवानं येशूचा हात सोडल्यावर सगळी शक्ती एकवटून सैतानाने त्याच्यावरती चाल केली. तोपर्यंत कितीतरी वेळा येशू ख्रिस्ताला मारण्याचा प्रयत्न झाला असं लिहिलंय. लोकांनी हातामध्ये दगड घेऊन थांबले त्याच्यावरती हल्ला करण्यासाठी, पण एकाला दगड मारण्याची ताकद नव्हती. पण जेव्हा डोंगरावरती जाऊन शेवटच्या रात्री जगाच्या पापाचा प्याला तरी क्रूसावर जाण्याच्या अगोदर पिला, देवानं त्याचा हात सोडला. देवानं त्याचा हात सोडल्याबरोबर सैनिकांनी त्याला पकडलं आणि पकडल्यावर तिथून त्याची यात्रा सुरू झाली. तिथून मग त्याला फटके मारले, त्याच्या तोंडावरती बुक्के मारले, पाठ सोलून काढली, हातात खिळे ठोकले. का? देवानं त्याला सोडलं. आणि पहिल्यांदा येशू विवळ होऊन त्यानं प्रश्न केला, माझ्या देवा तू मला का सोडलं, माझा त्याग का केला. आज दुपारी हाच प्रश्न मी तुमच्या समोर मांडून जाणार आहे. सगळे सोडले तरी रडू नका. रोज सकाळी उठल्याबरोबर पहिला प्रश्न देवाकडे करा, तू आहेस का माझ्या बरोबर. तेव्हा तू माझ्या सोबत आहे का. कसं जगू, कसं राहू माझ्या कुटुंबामध्ये, कसं काम करू, कशी सेवा करू, कसं पुढे जाऊ, कसं जगणार आहे तुम्ही. तो तुमच्या नाकपुड्यातला श्वास आहे, तो तुमचं जीवन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लहान लेकराची तुम्ही जशी काळजी करता ना, तसा देव तुमची काळजी करतो. तुमच्या बाळाची तुम्ही कशी काळजी करता, त्याला दुःख येऊ देत नाही, त्याला खड्ड्यामध्ये पडू देत नाही. त्याच्यासाठी तुमचं अंतःकरण तुटलेलं असतं. कसं गुंडाळता, कसं त्याची काळजी घेता. का तर ते तुमचं लेकरू आहे, तुम्ही पण देवाची लेकरं आहात आणि प्रभू तुमची काळजी